डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे शब्द आहेत की जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. म्हणून इतिहासातली एक सत्य घटना तुम्हाला सांगतो. जेव्हा रोम साम्राज्य हे जडत होतं तेव्हा रोम साम्राज्याचा राजा नीरो हा आपल्या राजवाड्यामध्ये बासुरी वाजवत होता. आज भारतीय साम्राज्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आज भारताच्या राजाने भारताची प्रतिष्ठा घालवली, भारताची इज्जत घालवली, भारताच्या नागरिकांना भर उन्हामध्ये लाईन मध्ये लावलं, भारतीय तरुणांना भविष्यासाठी रस्त्यावर फिरवलं, भारतीय शेतकऱ्यांना खतासाठी कर्ज करायला लावलेत. असा हा आजचा आधुनिक न्यूरो राजा या सर्व समस्या भारतीयांना देऊन स्वतः मात्र शासकीय निवासस्थानामध्ये एसीची हवा खात भजन ऐकत आहे. म्हणून भारतीयांना माझा एक छोटासा संदेश आहे की शिक्षण इज मोस्ट इम्पॉर्टंट. शिक्षणामुळे आपल्याला राष्ट्राविषयीची जबाबदाऱ्या करतात, शिक्षणामुळे आपल्याला राष्ट्राविषयीचे कर्तव्य करतात. तुम्हाला जर थोडं आणि मागे जायचं असेल तर 2014 पूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये तुम्हाला माहित नसेल गुरु आणि शिष्याचं नातं होतं. बराक ओबामा डॉक्टर मनमोहन सिंग यांचे इकॉनॉमिकचे पुस्तक रेफर करत होते. म्हणून व्हाईट हाऊस मध्ये भारताला तर इज्जत होतीच, पण अख्ख्या जगात सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग आणि भारताला सुद्धा इज्जत होती. म्हणून भारतीयांना माझा एक छोटासा संदेश आहे. जर भविष्याचा पंतप्रधान जर तुम्हाला निवडायचा असेल, आपल्या मुलांचं भविष्य जर तुम्हाला चांगलं पाहायचं असेल तर सुशिक्षित आणि शिक्षित असलेला पंतप्रधान निवडा. पुन्हा अशी चूक करू नका. जय हिंद.